नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र. सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. आजकाल जे राजकारण चालू झालेलं आहे, मेनली 2022 पासनं 2023 पासनं, त्या राजकारणानंतर जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्यातल्या त्यात म्हणजे जे नगरसेवक आहे, आमदार असू द्या, ते नॉट रिचेबल म्हणजे जे नॉट रिचेबल होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. आणि हे ऐकून आपणही गोंधळत नाही, कारण 2022 साली ज्यावेळेस शिंदे गट हा शिवसेनेतनं बाहेर पडला होता उद्धव ठाकरे यांच्याकडनं, त्यावेळेसही आपल्याला असंच काहीसं नॉट रिचेबल नाट्य बघायला मिळालं होतं. आत्ता आपण हा विषय बोलतोय कारण पूर्व विदर्भातला जे आता विधान परिषदेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फत ज्या विधान परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, त्यामध्येच आता काँग्रेसचे जवळपास 60 ते 70 नगरसेवक हे नॉट रिचेबल झालेले आहे. आपण ह्याच गोष्टींचा अंतर्गत आणि बाहेरून पूर्णपणे खुलासा किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, हे सर्वांना माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचं याची लिटमस टेस्ट म्हणजेच रंगीत तालीम ही विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये दिसते असं समजलं जातं. त्याचवरती आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही आघाड्या यांनी युती एकमेकांविरुद्ध येऊन ठेपलेल्या आहेत. 16 विधान परिषदेच्या या जागा आहेत आणि त्यात आता जे विदर्भ आपण म्हणू शकतो, गडचिरोली, हिंगोली ह्या भागांमध्ये आता पूर्णपणे तयारी सुरू झालेली आहे. आणि त्यातच आज एक बातमी आली की जे नगरसेवक आहेत काँग्रेसचे 60 ते 70 ते नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. अध्यक्ष नाना पटोले यांच्या ते संपर्कात नाही आहेत असं काहीसं दिसतंय. यावर अधिकृत प्रतिक्रिया नाना पटोले यांनीही दिलेली आहे. परंतु ह्या मागे खरंच ते नॉट रिचेबल का आहेत, म्हणजे त्यांना हॉर्स रायडिंग म्हणजे पैशाचंही आमिष दाखवलं गेलंय असा काहीसा आरोप होतोय. तर त्या नेमकं पैशाचा आरोप आहे की काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस आहे, या गोष्टींवर आपण आता बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण बोलूया की खरंच हॉर्स रायडिंग चालू आहे का. हॉर्स रायडिंग म्हणजेच की ब्लॅक म्हणजे पैसे दाखवल्याचा, आमिष दाखवण्याचा हा सिलसिला आहे. भरपूर नगरसेवकांना 10 लाख रुपये टोकन ह्या पद्धतीने त्यांना आमिष दाखवण्यात आलेला आहे असा आरोप होतोय. निश्चितच आपल्याला वारंवार हे अशा गोष्टी घडतात, कारण जेव्हा शिंदे शिवसेनेतनं बाहेर पडले होते त्यावेळेस त्यांच्यावरही 50 कोटी प्रत्येक आमदाराने घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भाजपने ते दिलेत असा आरोप होता. आणि त्यानंतर आता त्याच धर्तीवर भाजपने म्हणजे महायुतीमधनं आणि स्पेशली भाजपनेच ह्या नगरसेवकांना काहीतरी आमिष दाखवलेलं आहे, त्यामुळेच ते बाहेर पडलेले आहेत किंवा नॉट रिचेबल अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत असं सांगण्यात येतंय, असं बोलण्यात येतंय. यात किती तथ्य आहे ते आपल्याला माहीत नाही, परंतु ही शक्यता नाकारता येत नाही की असंही असू शकतं. दुसऱ्या गोष्टीकडे आपण बोलतोय की खरंच हॉर्स रायडिंग आहे की काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस जी आहे ती जी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्येही दिसून येते आधींमधून, तीच गोष्ट तिथेही घडतेय का. कारण शेवटी 60 ते 70 नगरसेवक फक्त पैशासाठीच भाजपकडे जातील असं नाहीये. अंतर्गत त्यांचा कलह, अंतर्गत पक्षाने काही लोकांना जी वचनं दिलेली आहे किंवा प्रत्येकाला शेवटी राजकीय जे काही महत्त्व आहे पक्षामध्ये काम करत असताना ते न मिळाल्यामुळे ही धुसफूस होऊन हे लोक जाऊन बसलेले आहेत की कुठे नॉट रिचेबल म्हणून काँग्रेस आपल्या नेत्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी. हाही विषय, हाही अँगल तितकाच महत्त्वाचा आहे. शेवटी असाही आरोप होतोय की काँग्रेसनेच आपले नगरसेवक भाजपपासून वाचवण्यासाठी नॉट रिचेबल करून सहलीला पाठवलेले आहे. असो, आता याच्यामध्ये या दोन गोष्टींमध्ये काय फरक आहे, ते स्वतःहून गेलेत की भाजपकडनं पैशाची ऑफर देऊन ते गेलेत, असा आरोप जो होतोय ते बघण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी मित्रांनो, तुम्हीच सांगा की नेमकं हे चाललंय काय. पूर्व विदर्भातनं ही जी नगरसेवक गायब झाली आहेत त्याच्या मागचं खरं राजकारण काय असू शकतं, हेही तुमच्या गोष्टी, तुम्ही राजकारणाचे जाणकार असाल तर नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, इतिहास या विषयांवर आपण आपले व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.